बातम्या विस्ताराने पाहूयात आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। गेल्या 2 दिवसांपासून विधानसभेच्या कामात गैरहजर राहिलेले अजित पवार आज तरी अधिवेशनाच्या कामात सहभागी होणार का असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ यांची नाराजी सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। भुजबळ उघडपणे अजित पवार यांच्यावरील नाराजी व्यक्त करतायत, मात्र अजित पवार यांनीही यावर अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे अजित पवार आज तरी आपली भूमिका मांडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सागर कुलकर्णी आहेत। सागर, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल होते, विविध चर्चांना उधाण आलेलं होतं, आज तरी ते हजर राहणार का? अजित पवार गेले 2 दिवस विधिमंडळाच्या कामकाजामध्ये थेट सहभाग करताना दिसत नाहीयेत। अर्थात राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अधिवेशन फार महत्वाचं होतं। अशा परिस्थितीमध्ये पुरवणे मागण्या मांडायला सुद्धा अजित पवार स्वतः नव्हते। अर्थात काही जास्त चर्चा सुरू झाली की मग भुजबळांची नाराजी आणि भुजबळांनी सर्वात जास्त टार्गेट अजित पवारांना केलेलं आहे। मग अजित पवार भुजबळांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा माध्यमांना पासून दूर राहणं अशा स्वरूपाची भूमिका मुद्दामून घेत आहेत का की अन्य काही कारण आहेत, याची खूप चर्चा सुरू राहिली। एनडीटीव्हीला माहिती मिळाली त्यानुसार अजित पवार हे 2 दिवस दिल्लीत होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जी काही लढाई सुरू आहे त्यातल्या काही महत्वाच्या कामांच्या संदर्भात अजित पवार दिल्लीत राहिले आणि आज अजित पवार सकाळी साधारणतः 10 वाजता विधिमंडळात येतील असं त्यांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे। पासून ते 2 दिवसापासून ही अशी चर्चा होती की अजित पवार रोज विधिमंडळात नेहमी सकाळी लवकर येतात आणि कामकाजामध्ये सहभाग घेतात आणि कदाचित त्यांना त्यांची जी राजकीय भूमिका मांडायची आहे ती उघड पद्धतीने मांडतात। पण 2 दिवस असं होताना दिसलं नाही। आता मात्र जवळपास दिसून येतं की अजित पवार हे सकाळी 10 वाजता येतील आणि अजित पवार स्वतःची जी त्यांच्यावर जी मोठी टीका त्यांचे वरिष्ठ सहकारी छगन भुजबळांकडनं केली जाते, मंत्रिमंडळामध्ये घेतलं विश्वासात घेतलं गेलं नाही या वगैरे अशा स्वरूपाची जोरदार टीका केली गेलेली आहे, त्याच्यावर भाष्य करतील अशी अपेक्षा आहे। अजित पवारांचा स्वभाव पाहता एका बाजूला एकतर ते माध्यमांसमोर आले तर जे काय असेल ती स्वतः तितक्या स्पष्टतेने ती भूमिका मांडतील असं अपेक्षित आहे, अथवा माध्यमांना चुकवून ते आजही शांत राहत आहेत का की आज विधान भवन मध्ये ते येतच नाहीत। या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढच्या काही तासात उपलब्ध होतील। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।